एक पापणी लावली. भल्या मोठ्या खोलीत मध्यभागी एका सुशोभित आसनावर एक वृद्ध बसला होता. केस आणि दाढी पांढरी शुभ्र होती, पण मुलायम रेशमासारखी दिसत होते ते फक्त मिटलेले डोळे. वृद्धाची निश्चलता इतकी विलक्षण होती की क्षणभर भास झाला हा एखादा संगमरवरी पुतळाच आहे. त्याच्या वयाचा अंदाजच करता येत नव्हता. वृद्धाचे डोळे खाडकन उघडले, त्याची नजर जोमवर खिळलेली होती. आत ये ना, दाराशीच का उभा राहतोस? वृद्ध म्हणाला आणि गडबडलेला जोम आत आला. त्या आवाजानं मनात अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. जोम आल्याची वृद्धाला केव्हाच जाणीव झाली होती. तर आपल्या ध्यानधारणेत मी येण्यानं भंग नाही ना झाला? नाही, मी तुझीच अपेक्षा करत होतो. आपल्याशी मला अनेक विषयांवर चर्चा करायची आहे. तू जो कष्टाचा प्रवास केला त्यावरून ते उघडच होतं, नाही का? आपल्याकडे असा येणारा मी पहिलाच नाही, नाही का? नाही. एक खेदाचा उसासा सोडून. आणि आता अशांची संख्या वाढायला लागली आहे. काळ बदलतोय, मानव पुन्हा एकदा अस्वस्थ होऊ लागलाय. नाही, तू पहिला नाहीस. आपण इथे एकटेच दिसता. होय, अजूनपर्यंत तरी येथे येणाऱ्यांचं मी समाधान करू शकलोय. त्यांच्या शंका फिटून ते परत गेले. त्यांना काय हवं होतं? त्यांना समाजात बदल हवा होता, त्यांना सुधारणा हवी होती, त्यांना प्रगती हवी होती. जणू काही त्यानं मानव जास्त सुखीच झाला असता. त्याच्या आवाजाला एक कडवट धार आली होती, एक मार्गी विचारांचं मन. आणि तो सुखी झाला नसता असं आपण कशावरून म्हणता? कारण मला माहितीये, या खोल्यांतून आमच्या संस्कृतीचा इतिहास साठवलेला आहे. एकदा आम्ही ही प्रगतीच्या मागे लागलो होतो. मुक्त असताना निसर्ग देत होता, त्यानं आमचं समाधान होत नव्हतं. आमच्या महत्वाकांक्षेला सीमाच नव्हती. सत्ता आणि संपत्ती हे सुखाचे संकेत ठरले. मानवातला बंधुभाव नष्ट झाला. सत्तेच्या पाटावरची ती प्यादी झाली. एका वेडपटाच्या लहरी खातर लाखांची जीवन उद्ध्वस्त होऊ लागली. सर्वसाधारण मनुष्य असहाय्य झाला. इतरांसाठी जगणं आणि मरणं हे त्याच्या नशिबी आलं. वृद्ध काही काळ थांबला. जणू काही त्याच्या मनःचक्षूंसमोर ते दुःखी देखावे सरकत होते. तो पुन्हा बोलला तेव्हा त्याच्या आवाजात एक आवेश होता, एक संताप होता. आणि जणू हे जग त्यांना पुरं पडत नव्हतं, म्हणून की काय, त्यांची नजर आकाशाकडे गेली होती. रक्तानं माखलेल्या हातांनी ते सर्व विश्वाला लांछन लावायला सिद्ध झाले होते. ईश्वराचा हा हेतू खासच नसेल. मग जोम हलकेच म्हणाला, ईश्वर आपल्या विश्वाची काळजी घ्यायला समर्थ आहे. शेवटच्या भीषण संहारात सर्व संस्कृती नाश पावली. जखमेतलं चिडकं रक्त वाहून जावं तसे हे कहारी लोक नाश पावले. शास्त्राचं ज्ञान असलेले फार फार थोडे लोक मागे राहिले आणि ते समंजस होते. त्यांच्या हाती या ग्रहाचं भवितव्य आलं आणि त्यांनी ते जोखमीनं सांभाळलंय. तुम्हाला योग्य वाटतं तेवढंच ज्ञान लोकांपर्यंत पोहोचतं. ते सुखी नाहीत का? वृद्धानं प्रतिप्रश्न केला. आणि हे किती दिवस चाललंय? दिवस, शतक म्हण. त्यांच्या परंपरेतला मी 52वा आहे. मी गेल्यावर आणखी कोणीतरी माझी जागा घेईल. मी कोण आहे हे आपल्याला माहित आहे का? असाच एखादा मार्ग चुकलेला तरुण. मीची भावना आली ही वेगळेपणाची सुरुवात होती. तू बुद्धिमान दिसतोस. मला आशा आहे की मी तुझं मन वळवू शकेन. त्याच्या आवाजात आत्मविश्वास होता. जोमचा मेंदू कधी नाही इतक्या शीघ्र गतीनं विचार करत होता. तो जे ऐकत होता ते अर्धसत्य होतं. एका विकृत मनानं काढलेलं चित्र होतं. या विकृतीच्या जाळ्यात ग्रहावरचे मानव गुंतले होते. मानवाची जागा पशुच्या श्रेणीची नाही. विश्वात स्वैर संचार करण्याचा त्याला अधिकार आहे आणि त्याच्यात ती धमकही आहे. अज्ञानाच्या साखळीनं त्याला जखडून ठेवणं हा एक घोर अन्याय होता आणि याला दुसरीही एक बाजू होती. मी सर्वांचं समाधान करून त्यांना परत पाठवलं असं वृद्ध म्हणत होता, पण ते खोटं होतं.
ज्यांची जिद्द मोडली नाही, ज्यांची ज्ञान लालसा बुजली नाही, त्यांचं काय? कितीतरी लोक परत आलेच नाहीत. त्यानं ऐकलं होतं. परत आले नाहीत कारण त्यांची येथून सुटका झालीच नाही. त्या बंद खोल्यातून जुन्या इतिहासाच्या नोंदी असतीलही कदाचित, पण आणखी काय होतं? त्या खोल्यातून असे हट्टी महत्वाकांक्षी जीव कायमची विश्रांती घेत होते का? कुणाला कळणार? अशा विरोधकांची गुपचूप वासलात लावायला यापेक्षा योग्य जागा कोणती असेल? पृथ्वीवरही फार प्राचीन काळी अशा धर्मवेड्या लोकांनी शास्त्राच्या नायनाटाचा घाट घातला होता. पण सुदैवानं पृथ्वीजन त्या बेड्या तोडून मुक्त झाले होते. त्याचं येथे आगमन हा योगायोग नसेलही. त्यामागे एखादा दैवी संकेत नसेल कशावरून? वृद्ध स्वतःला प्रेषित समजत होता. जोमलाही तोच हक्क नव्हता का? जोमनं आपला कठीण निर्णय पक्का केला. ज्या सिद्धांतावर तुम्ही आपलं तर्कशास्त्र रचलंय ते सर्व चुकीचे आहेत. जोम शांत आवाजात बोलू लागला. आणि त्याचा चालता बोलता पुरावा म्हणजे मी आहे. मी तुमच्या ग्रहावरचा रहिवासी नाही. अक्षरशः गणती करता येणार नाही इतक्या मैलांपलीकडे पृथ्वी नावाचा एक ग्रह आहे. ते माझं जन्मस्थान आहे. हजारो वर्षांपूर्वी आम्ही अवकाशात पदार्पण केलं. मानव अजून प्रगत नाही, अजून वेळ आली नाही असं कंठरवानं सांगणारे संशयात्मे आमच्यातही होतेच. पण ते चूक ठरलेत. मानव पृथ्वीवर कोंडला गेला होता म्हणून तो हिंस्त्र, भांडखोर, संशयी होता. अवकाश मार्ग खुले होताच त्यानं आपला दिव्य वारसा अभिमानानं स्वीकारला. ही अजस्त्र अंतरं ओलांडताना त्याच्यातल्या दुर्गुणांची राख झाली. आज अक्षरशः हजारो ग्रहांवर मानवानं वस्ती केली आहे आणि स्वतः बरोबर तो आपलं नवल आणि आपली सहभावना, आपली उत्सुकता आणि आपली महत्वाकांक्षा घेऊन गेलाय. मानव संस्कृतीच्या या सोनेरी धाग्यांनी आज सर्व विश्व एकत्र गुंफलं जात आहे. बोलता बोलता जोमचा हात तसून त्याच्या पिस्तुलाकडे जात होता. मानवाच्या या दैदिप्यमान पटावर या ग्रहालाही त्याचं खास स्थान आहे. पण काही अतिरंजित आणि तर्कदुष्ट कल्पनांनी तुम्ही त्याला भूमिबद्ध करून ठेवला आहे. त्याच्या महान भवितव्याला तो वंचित झालाय. आणि ज्या हिंसेचा तुम्ही एवढा निषेध करता त्यापासून तुम्ही स्वतःही अलिप्त राहिला नाहीत अशी मला शंका येते. शहाणपणापेक्षा स्वतंत्र विचारच शेवटी फायद्याचा ठरतो. अल्पकालीन दृष्टिकोनातून तो धोक्याचा वाटला तरीही माझं कर्तव्य स्पष्ट आहे. मी तुमचं तत्वज्ञान नाकारित आहे आणि या ग्रहाला तुमच्या जुलमी गुलामगिरीतून मुक्त करत आहे. शेवटच्या शब्दाबरोबर जोमचं पिस्तूल बाहेर आलं आणि त्यातून क्षणमात्र निघालेल्या प्रकाश झोतानं डोळे दिपून गेले. जेथे वृद्ध बसला होता ती जागा रिकामी होती. त्या आसनाच्या आसपास असंख्य सूक्ष्म धूलिकण तरंगत होते. त्यानंतरची शांतता भयानक होती. जोमनं हातातल्या पिस्तुलाकडे पाहिलं. एक अपरिवर्तनीय घटना घडली होती. ग्रहावर जे काही लाख किंवा कोटी रहिवासी असतील त्यांच्या वतीनं त्यानं हा निर्णायक आघात केला होता. आघात क्षणजीवी होता पण त्याचे परिणाम अनंत काळपर्यंत होत राहणार होते. ते कसे असतील याची कल्पनाही अशक्य होती, पण ते हितकारी असतील अशी तो आशा करू शकत होता. ग्रहाच्या शृंखला गळून पडल्या होत्या. त्यानं पिस्तूल सावकाश परत ठेवलं आणि तो निघाला. आता येथे त्याचं काहीच काम नव्हतं आणि या जागेत राहायला मनही तयार होत नव्हतं. पुरेसं अन्न पाणी बरोबर घेतलं की त्याचा मार्ग खुला होता. फक्त एकच संशय मनात होता. वरच्या मजल्यावरच्या एका खोलीचं दार त्यानं पिस्तुलाचा उपयोग करून उघडलं. आत एकच नजर पुरेशी होती. भिंतींना ओळीनं मांडून ठेवलेल्या आसनांवर मृतदेह ठेवले होते. ज्यांच्या शंका फिटल्या नाहीत त्यांचा शेवट इथे झाला होता. मनातला उरला सुरला पश्चात्तापही नाहीसा झाला. आल्या वाटेनं जोम परत निघाला. प्रकरण 5 समाप्त. एक पापणी लावली. प्रकरण 6. जोमची शेवटची इच्छा म्हणून त्यांनी त्याचा पलंग बाहेरच्या विस्तीर्ण सज्जात आणला होता. खरी इच्छा नसूनही केवळ सोयीस्कर म्हणून त्यानं आपली इमारत सर्वात उंच जागी बांधली होती आणि तिच्या 5व्या मजल्यावरून नजरेच्या सीमेपर्यंत भरभराटलेल्या शहराच्या एकाहून एक उंच इमारती दिसत होत्या.
जोमच्या आयुष्याच्या आता काही घटका मात्र उरल्या होत्या. 90व्या वर्षी आयुष्याचा निरोप घेताना त्याच्या मनात कोणताही विषाद नव्हता. वास्तविक हा ग्रह परका, पण मातृग्रहापेक्षाही जोमनं त्याच्यावर प्रेम केलं होतं. त्याच्यासाठी देह झिजवला होता. आता तो आपल्या आयुष्याकडे एका समाधानी नजरेनं पाहू शकत होता. 65 वर्ष, केवढा काळ, आणि तसं पाहिलं तर किती अल्प. 65 वर्षांपूर्वी त्यानं असाच एक विहंगम देखावा पाहिला होता. मात्र त्यावेळी नजरेसमोर इमारती नव्हत्या, हिमाच्छादित पर्वत शिखरं होती. पूर्वेकडच्या तत्वज्ञाच्या मनोऱ्यावरून तो खाली आणि बाहेर पाहत होता. एक अस्वस्थ क्षण, दिशाहीन आयुष्य, शंकांनी ग्रासलेलं मन. त्याच दुपारी तो तेथून परत निघाला होता. तत्वज्ञाचा देहांत करताना मनाशी एक प्रतिज्ञा करून, हे लोक मागासलेले आहेत पण तो त्यांचा दोष नाही. 30व्या शतकातल्या प्रगत मानवी संस्कृतीचा मी प्रतिनिधी आहे. या लोकांच्या प्रगतीला मी शक्य ती सर्व मदत करीन. ज्ञानाच्या शाखात जरी तो तज्ज्ञ नसला तरी संशोधनाची दिशा त्यांना तो खासच दाखवू शकत होता. एकदा ते योग्य मार्गावर लागले की प्रगती अटळ होती. गावात तो परत येऊन पोहोचला तेव्हा 1 वर्ष उलटून गेलं होतं. इलारी त्याच्यासाठी थांबली असेल का नाही याची जोमला शंकाच होती, पण ती त्याची वाट पाहत होती. एवढंच नाही, त्याचा मुलगा 2 महिन्यांचा झाला होता. गावकऱ्यांनी जोमचं स्वागत केलं खरं, पण त्याच्या नजरेतली एक चकाकी त्यांना अस्वस्थ करत होती. त्यांना हवा होता तो बदल जोममध्ये झाला नव्हता. दूरवरचं काहीतरी पाहणारी त्याची नजर त्यांच्या ओळखीची नव्हती. नदीकाठची यावेळची सभा जोमच्या सांगण्यावरून घेण्यात आली. वृद्धाच्या मठातून त्यानं बरोबर आणलेली 3 पात्र हाच त्याचा पुरावा होता. सोन्याचं, एक काचेसारखं पण हलकं, आणि एक चकचकीत पांढऱ्या धातूचं. त्यानं आपली यात्रा पुरी केली होती, यावर शंका घ्यायला जागाच नव्हती. पण त्याचे नवीन विचार त्यांनी स्वीकारलेच नाहीत, आणि जोमची तशी अपेक्षाही नव्हती. त्याची सर्व मदार नवीन पिढीवर होती. साहसाची उर्मी आणि नाविन्याची आवड ही मानवाची मूलभूत प्रेरणा आहे. यात्रिक जोमची ख्याती सर्वत्र पसरली होती आणि त्यानं एक नवीन तत्वज्ञान पूर्वेकडून बरोबर आणलंय ही गोष्ट वाऱ्यासारखी चहूकडे पसरली. लांब लांबचे लोक त्याच्या भेटीसाठी येऊ लागले. त्यांच्यात तरुणांचा भरणा मोठा होता. इतक्या लहान प्रमाणावर त्यानं आपल्या कामास सुरुवात केली. ते शिकायला तयार, नवे, उत्सुक होते. सुरुवातीसच जोमच्या ध्यानात आलं की तो त्यांना काही शास्त्रांची मूलतत्व फक्त सांगू शकत होता. आपलं तांत्रिक शिक्षण जास्त परिपूर्ण असायला हवं होतं, किंवा शास्त्रावरचं एखादं साधं पुस्तक तरी आपल्यापाशी असायला हवं होतं, त्याला वाटलं. पण असो, नाही ते नाही, आहे ती परिस्थिती स्वीकारायला हवी होती. हेही एक आव्हानच होतं. सुधारणेची पहिली पायरी म्हणजे यंत्रशक्ती. तरफ, स्क्रू, चक्की ही साधी यंत्र, मग दातेरी, चाकं, साखळ्या, पट्टे. पहिली प्रत्येक पायरी त्रासाची होती. त्यांना कशाची कल्पनाच नव्हती. पाणी, उकळतं पाणी, वाफ, वाफेची शक्ती, सूर्यप्रकाश, प्रकाश एकवटून उत्पन्न झालेली उष्णता, त्यासाठी चकचकीत पत्र्याचे अंतर्गोल आरसे, काही ठिकाणी सापडणारी नैसर्गिक पारदर्शक गारगोटी, तीच घासून बनवलेलं बहिर्गोल भिंग, मग अंतर्गोल भिंग, दूरदर्शक, खनिजे, भट्ट्या, धातू, काच. नव्या कल्पना स्फोटासारख्या पसरत होत्या. शतकानुशतकं मानवाची बुद्धी आत कोंडली गेली होती, ती आता स्फोट होऊन बाहेर आली. रानातल्या वणव्यासारखी सर्वत्र पसरली. ग्रहावरच्या शांत जीवनात विलक्षण खळबळ माजली. विज्ञानाचे उपासक होते, तितकेच कडवे विरोधकही होते. होती ती समाजव्यवस्था टिकवून धरण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण सर्वच नवीन पिढी जोमच्या बाजूला होती. संघर्ष अटळ होता. प्रत्यक्ष आपल्या जीवाला धोका असेल ही कल्पना ही जोमच्या मनाला शिवली नाही, पण तीही वेळ आली. केवळ दैवयोगानं तो त्या हल्ल्यातून बचावला. रक्तपात होऊ नये अशी त्याची प्रामाणिक इच्छा होती, पण काही वेळा तो आवश्यक ठरतो. ही वेळ त्यातलीच एक होती. सर्व समाज उलथापालथा होत होता. नव्या रचनेखाली काही जण चिरडले जाणारच, पण ते खरोखर टाळता येण्यासारखं होतं, जर त्यांनी आपला परंपरागत अंधविश्वास सोडला असता तर. प्रगतीसाठी सत्ता आवश्यक होती. नाईलाजानं त्यानं ती हाती घेतली. प्रगती घातश्रेणीनं होत होती. इलारी शेवटपर्यंत त्याच्याबरोबर राहिली.
जोमला जे योग्य वाटत होतं ते तिच्यासाठीही योग्य होतं. कारखाने उभे राहिले, शहरं उभी राहिली, जुनी पिढी नाहीशी झाली, नवी पिढी या वातावरणात वाढली होती. त्यांना ते नैसर्गिक आणि योग्य वाटत होतं. जोम हा पडद्यामागचा सूत्रधार होता. आजवर कोणाच्याही वाट्याला आली नसेल एवढी लोकप्रियता त्याच्या वाट्याला आली होती. पृथ्वीवर जे साध्य करायला 500 वर्ष लागली होती ते त्यानं येथे केवळ 50 वर्षात घडवून आणलं होतं. भौतिक, रसायन, भूगर्भ, गणित, अंतरिक्ष, जीवशास्त्र सर्व आघाड्यांवर धडाक्यानं प्रगती होत होती. रस्त्यांवरून वाहनं धावत होती, सागरातून बोटी मार्ग कापत होत्या, आकाशात विमानं गिरट्या घालत होती. जोमची दृष्टी आता क्षीण झाली होती, पण डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत नव्हतं, ते अंतःचक्षुला दिसू शकत होतं. खालच्या गजबजलेल्या नगरीचा गुंजारव त्याच्या कानापर्यंत पोहोचू शकत होता. त्याच्या मनात एक विलक्षण समाधान होतं. हे लोक जवळजवळ मुक्त झालेत, त्याला वाटलं. आता एकच पाश शिल्लक आहे, गुरुत्वाकर्षण. पण काही दशकातच ते तोही पाश तोडतील आणि अवकाशात पदार्पण करतील. त्याला एकट्याला शक्य होतं तेवढं त्यानं केलं होतं. नजीकच्याच भविष्य काळात ते खऱ्या मानवाच्या संपर्कात येतील आणि उरलेली 1000 वर्षांची दरी ओलांडून आपला खरा वारसा हस्तगत करतील. त्यांच्या मनात एकदा प्रज्वलित झालेली ही ज्ञानाची ज्योत आता कोणी विझवू शकणार नाही. ती सतत तेवत राहील आणि त्यांना त्यांचा मार्ग दाखवेल. त्याचं जीवित कार्य आता संपलं होतं. तो समाधानानं जाऊ शकत होता. असं म्हणण्याचं भाग्य कितीकांच्या नशिबी असतं. अंतर्मुख झालेलं मन भूतकाळाकडे वळलं. 2 वर्षांपूर्वी इलारी गेली होती. शेवटच्या घटकेपर्यंत तिनं जोमला एकनिष्ठपणे साथ दिली होती. वास्तविक एका मागासलेल्या जमातीतली ती सामान्य मुलगी, पण ग्रहातलं सर्वात उच्च पदही तिनं शालीनतेनं आणि मानानं भूषवलं होतं. प्रिय इलारी. त्यांना 3 मुलगे झाले होते आणि तेही आपापल्या क्षेत्रात कर्तृत्ववान होते. वेळ येईल तेव्हा जबाबदारी घ्यायला ते तयार होते. पण आता जोमचं मन वर्तमान काळात रमायला तयार नव्हतं. फार पूर्वीच्या घटना त्याला आठवत होत्या. आत्मचिंतनाला आजवर कधी सवडच मिळाली नव्हती. या ग्रहावर उतरण्यापूर्वीचं जीवन इतकं अस्पष्ट आठवत होतं की ते एखाद्या स्वप्नासारखं असत्य वाटत होतं. जणू काय तो इथे उतरला आणि मगच त्याच्या आयुष्याला सुरुवात झाली. तो यंत्रार आणि ते यान, ते कुठपर्यंत पोहोचलं असेल? का आपणच चुका करत एखाद्या ताऱ्यावर आदळून भस्मसात झालं असेल? त्याच्या आयुष्यात त्याला मानव भेटलाच नाही. तो एकाकीच राहिला. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ यांची मनात गल्लत झाली. काळाची जाणीव नाहीशी होत आहे असं त्याला वाटलं. शरीरही हलकं होत आहे. एक एक पाश तुटत आहेत अशी भावना झाली. एक क्षणभरच मनावरचे पडदे दूर झाले. नजर आणि मन साफ झालं. आपली अंतिम घटका जवळ आली आहे हे त्याला जाणवलं. त्याच्या भोवती त्यांचा गराडा पडला होता. वियोगाच्या वेदना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. त्यांचा महान नेता त्यांच्यातून चालला होता. जोम एकदाच सर्वांकडे पाहून हसला आणि त्यानं डोळे मिटले. दूरवर कुठेतरी घंटा खणखणायला लागल्या. या भयसूचक इशाऱ्याची नगरातले लोक वाटच पाहत असावेत, कारण जोमची अगदी शेवटची जाणीव सर्व गजबजाट थांबल्याची होती. सर्व शहर निशब्द झालं होतं. जोमनं अखेरचा श्वास सोडला. प्रकरण 6 समाप्त. एक पापणी लावली. प्रकरण 7. जोमचं शरीर निष्प्राण झालं. त्याच क्षणी घंटांचा आवाज थांबला. पण नगरातली वर्दळ परत सुरू झाली नाही. सर्व लोक होते त्याच अवस्थेत उभे होते, किल्ली संपलेल्या यांत्रिक खेळण्यांसारखे. चेहऱ्यावरचे भावही त्याच क्षणीच्या अवस्थेत गोठले होते. आकाशातून जाणारं विमान गती थांबताच गिरक्या घेत खाली कोसळलं. गाड्या कशावर तरी आपटल्या, शेवटी कुठेतरी थांबल्या. सर्वत्र हे होत होतं. जोमच्या भोवती माणसं उभी नव्हती. माणसांसारखे दिसणारे निर्जीव पुतळे वेगवेगळ्या अवस्थेत उभे होते. सर्वत्र एक भीषण शांतता पसरली होती. मग हालचाल सुरू झाली. आकाशात उंचावर तरंगणारे ढग खाली आले. मग हवा, वाफ, धूळ आणि धूर सारच खाली आलं. एखादा पडदा घड्याघड्यांनी खाली पडावा तसं सर्व वातावरणच खाली येत होतं.
आणि हे थांबलंच नाही. खालच्या सर्व रचनेला याचा स्पर्श होताच एखादी कीड पसरावी तशा सर्व रचना ठिसूळ झाल्या, भुसभुशीत झाल्या, खाली कोसळायला लागल्या. घरं, बागा, इमारती, गिरण्या, कारखाने, स्टेशन, शाळा, कार्यालय, वन, बागा, टेकड्या सारं काही एका अविरोध प्रेरणेखाली मुडपत होतं, खाली जात होतं. घरातली, रस्त्यातली, वाहनातली सर्व निर्जीव झालेली माणसं या अजस्त्र लोंढ्याबरोबर खाली जात होती. वरून पाहणाराला एखादं अजस्त्र त्रिमितीतलं चित्र भुईसपाट झाल्यासारखं दिसलं असतं. सर्व काही पृष्ठभागाशी पोहोचलं. एक विलक्षण आदलाबदल झाली आणि सर्व पृष्ठभागाखाली गेलं. बाहेर राहिला तो एक मळकट, करडा, काळा, खडबडीत पृष्ठभाग. जोमचं शरीर त्यावर एकाकी होतं. पण दुसऱ्या क्षणी आतला दाब असह्य झाला आणि त्याच्या शरीराचा एक निशब्द स्फोट झाला. निशब्द, कारण आसपास संपूर्ण निर्वात पोकळी होती. शरीराचे अणुरेणू काळ्या अवकाशात मिसळून गेले. गणनयंत्राची चूक झाली नव्हती. त्या ग्रहावर खरोखरच वातावरण नव्हतं, कारण तो ग्रह नव्हताच. महाकाय मोरहल एका आडबाजूच्या एकाकी ताऱ्याभोवती फिरत होता. ताऱ्यातून शक्तीचा जो अजस्त्र झोत सारखा बाहेर फेकला जात होता, त्यातला काही भाग मोरहलच्या त्वचेतील अतिसूक्ष्म रंध्रांतून आत झिरपत होता आणि भावी उपयोगासाठी साठवला जात होता. आतली शक्ती केंद्र काठोकाठ भरायला काही हजार वर्ष लागणार होती. पण मोरहलचं आयुष्यमान कोट्यावधी वर्षात मोजता येण्यासारखं होतं. त्याच्या दृष्टीनं काही मिनिटं दम घेण्यासारखंच हे होतं. एकदा शक्तीचा साठा भरपूर झाला की तो परत पुढल्या प्रवासाला निघणार होता. ताऱ्याच्या उभेत झोके घेत असतानाच मोरहलच्या मनपटलावर एका अनोळखी मनाचे विचार आपटले होते. त्या दिशेला त्यानं लक्ष केंद्रित करताच त्याला आपल्यापासून 4-5 हजार मैलांवरून चक्रा मारणारा एक चकचकता कण दिसला होता. त्याच्या जातीच्या इतरांकडून त्यानं काही विलक्षण अफवा ऐकल्या होत्या. गेल्या काही हजार वर्षात त्यांना विश्वात अनेक ठिकाणी एका नव्या जातीचं अस्तित्व जाणवलं होतं. बातम्या परस्पर विरोधी होत्या, पण आता त्याला निरीक्षणाची प्रत्यक्षच संधी आली होती. उघड होतं हे एक कृत्रिम वाहन होतं आणि त्यात एक विचारी अस्तित्व होतं. जोमचं आणि गणनयंत्राचं संभाषण मोरहलला जोमच्या मनातल्या चित्रांवरून समजलं आणि त्याच वेळी त्याला ही विलक्षण कल्पना सुचली. लहान धातूच्या यानातून प्रवास करणारी ती ऐकीव जात हीच तर नसेल? त्याच्या नकळत त्यांचा अभ्यास करण्याची ही नामी संधी आली होती. ती वाया कशासाठी दौडायची? जोमच्या स्वागतासाठी मोरहल सिद्ध झाला. स्वतःच्या अवाढव्य शरीरद्रव्यातील काही घटकांची पुनर्रचना करणं मोरहलला सहज शक्य होतं. किरणोत्सर्गी द्रव्याचं संथ विघटन ही तर त्याची जीवनशक्ती होती. त्यांचा साठा आत गर्भात होता. एकेकाळी मोरहलची जात अचल होती, पण शक्तीचं स्वरूप त्यांना समजलं तशी शरीरातील मूलकणांची भ्रमणगती नियंत्रित करून त्यापासून कोणत्याही दिशेस हालचाल करण्याची कला त्यांनी साध्य करून घेतली होती. त्या अभ्यासातीलच कणांच्या पुनर्रचनेचा अभ्यास ही एक साधी गोष्ट होती. जोमच्या नकळत त्याच्या विचारातून मानसचित्रांचा एक अव्याहत प्रवाह वाहत होता. ग्रहावर काय असायला हवं याबद्दलच्या त्याच्या अपेक्षा मोरहलला क्षणाक्षणाला समजत होत्या आणि त्याप्रमाणे तो आपल्या बाह्य कवचात बदल करत होता. आणि म्हणून जोमचं यान ग्रहाच्या पृष्ठभागावर टेकलं तेव्हा त्याच्या नकळत त्याच्या मनानं अपेक्षिलेली स्थिती खाली खरोखरच अस्तित्वात आली होती. जोमच्या मनातील हा अदृश्य संघर्ष सदोदित चालू होता. त्याला हे माहीत नव्हतं की त्याच्या अव्यक्त मनातल्या इच्छा क्षणाक्षणाला आसपासचं जग घडवीत होत्या. आकाश, वातावरण, ढग, पाणी, वृक्ष, पक्षी, नवल नाही त्याला खालची सृष्टी ओळखीची वाटली. त्यानं आजवर जे अनुभवलं होतं तेच त्याच्या समोर साकार होत होतं. समोर काही सूक्ष्म फरक असतीलही, पण जोमला जाणवूनही त्यांचा उगम त्याला कधीच कळणार नाही. स्मृती ही 100% हुबेहूब कधी नसते, पण तुलनेला दुसरं काही नसलं तर स्मृतिचित्राला फरकही जाणवणार नाही.
जोमची कल्पना होती त्यापेक्षा त्याची खरी माहिती खूपच सखोल होती. आजवरच्या आयुष्यात त्यानं जे काही ऐकलं होतं, वाचलं होतं, ते सर्व त्याच्या मेंदूत साठवलेलं होतं, इतकं खोल की त्याच्या व्यक्त मनाला तिथे शिरकाव नव्हता आणि तो ती माहिती विसरून गेला होता. पण मोरहलच्या प्रभावी तंत्राला ती एकूण एक माहिती उपलब्ध होती. मानवाचा उगम, त्याचा इतिहास, त्याची शरीर रचना, त्याची समाज व्यवस्था, त्याची राज्य व्यवस्था, सामाजिक नीती नियम, सारं काही मोरहल स्वच्छ पाहू शकत होता. जोमच्या अपेक्षेप्रमाणे एक मागासलेली पण प्रामाणिक ग्रामीण संस्कृती उभी करणं हे अगदीच सोपं होतं. मोरहलनं उभी केलेली माणसं यंत्रांपेक्षा तशी फारशी निराळी नव्हती. फक्त जिथे त्याला धातूचं कवच आणि यांत्रिक रचना होती, त्याऐवजी त्यांना सेंद्रिय संयुगांची रचना आणि अंतरेंद्रिय होती, ज्यांची नक्कल जोमच्या शरीरावरून केली होती. जोमला स्वतःच्या कल्पनेपेक्षा स्वतःबद्दल कितीतरी अधिक माहिती होती. यंत्राचा मेंदू पॉझिट्रॉनिक होता. मोरहलच्या निर्मितीत जोमच्या नैसर्गिक पेशींचीच नक्कल केली गेली. जोमचे विचार त्यांच्यावर आपटत होते. जोमच्या मनात अनेक व्यक्तिमत्वांच्या सरमिसळ झालेल्या स्मृती होत्या. त्यातलं कोणतंही एक निवडण्याची शक्ती त्याच्यात होती आणि म्हणून जोमला काही चांगली, काही वाईट माणसं भेटली. त्यांच्यात त्याच्यावर निस्सीम प्रेम करणारी इलारी होती आणि त्याच्यावर प्राणांतिक हल्ला करणारा मारेकरीही होता. समाज कसा असायला हवा याचं जोम मनाशी चित्रण करत होता आणि तसा समाज अस्तित्वात येत होता. एका पर्वतावर शांतपणे तत्वचिंतन करणारा तपस्वी हाही जोमच्याच मनातला एक संकेत होता. या समाजाच्या नाड्या आवळून धरणारी तीच एक प्रतिगामी शक्ती होती. पण हे वरवरचं झालं. पूर्वेकडच्या पर्वतावरचा तत्वज्ञ जोमच्याच आतल्या मनातले विचार बोलून दाखवत होता. क्षणाक्षणाला प्रत्येक कृतीत हे द्वैत मोरहलला दिसलं होतं. जोम हाच पुढे कधी काळी त्यांचा शत्रू होणाऱ्या जातीचा प्रतिनिधी होता. त्याच्या शक्तीचा उगम, मध्य आणि सीमा मोरहलला पाहायच्या होत्या. एखाद्या मुंगीला चिरडून मारावं तसं त्याला जोमला चिरडता आलं असतं. पण त्यानं जोमला त्याचं संपूर्ण आयुष्य जगू दिलं होतं. त्यात दयेचा कोणताही भाग नव्हता. पुढे अटळपणे येणाऱ्या संघर्षातली ही पहिली पायरी होती. जोमच्या भावनावश मनाला जे सत्य उमगलं नव्हतं ते त्याच्या यानातल्या गणनयंत्राला जाणवलं होतं. ग्रहावरच्या आयुष्याची कृत्रिमता त्यानं अचूकपणे हेरली होती. जोमच्या मनात यंत्राबद्दल आधी संशय आणि मग राग निर्माण करणं सोपं होतं. आणि मग योग्य क्षणी यानाखालचं गुरुत्वाकर्षण नाहीसं करताच यानानं अवकाशात झेप घेतली होती. ताऱ्याच्या धगधगीत भट्टीत आपटून त्याचा नाश झाला होता. जोम आपलं स्वप्न शेवटच्या क्षणापर्यंत सुसंगतपणे जगला. मोरहलनं त्याच्या मनातल्या सर्व, जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व विचारांचं शोषण केलं होतं. मानवजात दिसायला क्षुद्र पण विलक्षण जिद्दीची, एवढीशी आयुष्य मर्यादा, पण स्वप्न मात्र अवकाश साम्राज्याचं. तरी बरं, त्यांना अजून आपल्या मेंदूच्या पूर्ण शक्तीची कल्पना आली नव्हती. अवकाश, काल, द्रव्य, शक्ती सर्वांवर नियंत्रण करण्याची शक्ती त्या इवल्याशा मेंदूत होती. मोरहल स्तिमित झाला होता. स्वतःच्या भौतिक रासायनिक शक्तीचा, विलक्षण दीर्घ आयुष्याचा त्यानं कधी गर्व केला नव्हता. पण स्वतःच्या आंतरिक शक्तींनी सुसज्ज झालेल्या मानवासमोर ही पोरकट खेळणी ठरली असती. अजून तरी मानव त्यांचा वैरी झाला नव्हता. मनातल्या मनात मोरहलला एक पुसट शंका येऊन गेली की मानव जरी आत्ताच्या क्षणी आंधळ्यासारखी धडपड करत आहे तरी त्यानं दिशा योग्यच घेतली आहे. खरोखरच विश्वाचा सम्राट होण्याचीच त्याची लायकी आहे. पुढचा संघर्ष त्याला दिसत होता आणि जड अंतःकरणानं त्यानं निष्कर्ष काढला की मोरहल हारणार आहे आणि मानव जिंकणार आहे. पण तो क्षण काही लाख वर्षांनी पुढे ढकलता आला तर तेवढंच बरं. मानवाचा इतका सूक्ष्म आणि परिपूर्ण अभ्यास करण्याची संधी पुन्हा येणार नाही. त्यानं केलं तेच बरोबर होतं आणि त्याला अवधी तरी तसा कुठे फार लागला होता. त्याच्या दीर्घ आयुष्याचा विचार केला तर जोमच्या भाषेत म्हणायचं झाल्यास एक पापणी लवण्या इतका सुद्धा वेळ लागला नव्हता.
आणि आता जाती बांधवांना सूचना देण्याचं कर्तव्य. मोरहलच्या कणांची रचना थोडीशी बदलली. इलेक्ट्रॉनची वर्तुळाकार गती किंचित कमी झाली आणि सर्व प्रचंड शरीराला बाह्य गती आली. तारा मागे पडला होता. इतर तारे जवळून जात होते. तारका चक्रातील कोटी कोटी मैलांचं अंतर कापीत मोरहल त्याच्या जातीकडे निघाला होता, एक अशुभ वर्तमान देण्यासाठी. तुमचा जेता आणि विश्वसम्राट अवतरलाय. समाप्त.